नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रतिमा आता देवी आई समोर उभी राहिलेली असते. ती देवी आईला प्रार्थना करते की देवी आई, सायलीने कधीच कोणाचं वाईट केलं नाही, तरी तिला हे सगळं का भोगावं लागतंय. मी खरंच तुला प्रार्थना करते की तिच्या सोबत सगळं चांगलं होऊ दे, तिच्या आयुष्यात कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. तर इकडे आता मधुभाऊ कोमात गेलेले असतात. त्यामुळे अर्जुन आणि सायली दोघही मैफतच्या घरी जातात. मैफतच्या घरी गेल्यानंतर आता दोघेही त्याच्या समोर उभे असतात. तेव्हा सायली मैफतला म्हणते की माझे मधुभाऊ तुझ्यामुळे कोमात गेले. अरे, नव्याने आयुष्य सुरुवात करणार होते ते पण तू त्यांच्यापासून हिरावून घेतलंस. आणखीन किती जणांचे तळतळाट घेणार आहेस रे तू, असे बोलून सायली आता जाब विचारायला आलेली असते. तर सायली आता मधुभाऊंबद्दल बोलता बोलता साक्षीबद्दल बोलू लागते. तेव्हा मैफतला खूप राग येतो आणि तो सायलीचा गळा दाबायला जात असतो. तर त्या अगोदरच अर्जुन मैफतचा गळा आवळतो आणि सायलीचा जीव वाचवतो. तर मित्रांनो, मैफतने हे सगळं केलं आहे, तर सायली आणि अर्जुन मैफतला कशा प्रकारे शिक्षा देणार हे आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, असेच मालिकेचे डेली नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.